नमस्कार मित्रो. लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल मधलं आपलं 1.1 कंप्लीट संपलेलं आहे. आता आपण 1.2 एक्सरसाइजला सुरुवात करतोय. क्वेश्चन 1, सॉल्व इक्वेशन्स बाय ग्राफिकली आपल्याला इक्वेशन सॉल्व करायचे आहेत किंवा ग्राफ काढायचं. इक्वेशन देतात त्याचा ग्राफ काढायला होतात आपल्याला, राईट. आता आपल्याला इक्वेशन दिलं एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3 आणि दुसरं इक्वेशन आहे एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. याचा आपल्याला ग्राफ काढायचा आहे. हा, आणि इंटरसेक्शन पॉईंट आहे ते म्हणजे सोल्युशन तुमचं, परंतु आपण नंतर बघणार आहोत. पहिल्यांदा आपण ग्राफ याचा पाहतोय. हा, 2.1 मधलं क्वेश्चन 1, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3. आता हा प्लस वाय इज इक्वल टू तयार करायची टर्म, म्हणजे हा एक्स प्लस आहे तो तिकडे मायनस होईल, म्हणजेच वाय इज इक्वल टू 3 मायनस एक्स. एक्सची व्हॅल्यू 3 घेतली समजा, तर 3 मायनस 3 उत्तर काय येईल? 0. म्हणजे एक्स 3 असताना वायची व्हॅल्यू किती असते? 0 असते. हा त्याचा अर्थ आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न बघा, दुसरा क्वेश्चन. समजा आपण एक्स ची व्हॅल्यू 0 घेतली, -2 घेतली, तर 3 मायनस ऑफ मायनस प्लस होणार 2, राईट. 3 मायनस ऑफ -2 प्लस होणार, म्हणजे 3 + 2 5 येणार. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू -2 असताना वायची व्हॅल्यू किती असणार आहे? 5 असणार आहे. पण एक्स इज इक्वल टू 0 घेतला तर 3 मायनस 0 3 येणार, वाय इज इक्वल टू 3. त्याहून आपल्याला एक चार्ट तयार करायचा आहे. चार्ट मध्ये लिहायचं आहे एक्स वाय, राईट. एक्स ची व्हॅल्यू 3 असताना वायची 0, एक्स ची व्हॅल्यू -2 असताना वायची 5, एक्स व्हॅल्यू 0 असताना वायची. चार्ट इकडे करा तयार. कसा करतात पहा. एक्स वाय कोऑर्डिनेट झाला 3 0, पहिला एक्स 3 वाय 0, एक्स -2 वाय 5 आणि एक्स 0 असताना वाय किती असतो? 3 असतो. सिमिलरली दुसरं पहा, काय आहे आपल्याला? एक्स मायनस वाय तिकडे न्या, प्लस होईल, आणि हा +4 इकडे ना मायनस होईल, म्हणजे वाय इज इक्वल टू, राईट, एक्स -4. हे तुमचं इक्वेशन तयार होईल. समजतं? हे तुमचं काय तयार होईल? इक्वेशन तयार होईल. ओके. मग आपल्याला पुढे सेम तसंच एक्स ची व्हॅल्यू घ्या, कोणती? वायची तयारी. एक्स इज इक्वल टू, सपोज आपण कुठली एखादी व्हॅल्यू घेतो, वाय इज इक्वल टू एक्स -4. एक्स ची व्हॅल्यू समजा 4 घेतली, 4 - 4 किती येणार? 0. समजा पुढे एक्स ची व्हॅल्यू समजा -1 घेतली, तर -1 - 4, -1 - 4 -5. एक्स ची व्हॅल्यू समजा 0 घेतली, तर 0 - 4 दॅट इज वाय इज इक्वल टू -4. म्हणजे एक्स 4 असताना वाय 0, एक्स -1 असताना वाय -5, एक्स 0 असताना वाय -4, अशा किमती मिळतील. त्याचा सेकंड चार्ट तयार करा. लक्षात ठेवा, ह्या दोन चार्टच्या साह्याने आपल्याला ग्राफ तयार करायचा आहे. लक्षात आलं? हे सध्या बाजूला ठेवतो मी. दोन्ही ग्राफ पेपर घेतोय. ग्राफ पेपरवर पहिल्यांदा एक्स ऍक्सिस काढतो आपण. कसा काढायचा माहित आहे तुम्हाला? एक्स ऍक्सिस काढून घ्या, स्केल घ्या, पट्टी घ्या आणि पेन्सिल घ्या, त्याच्यापासून एक्स अक्ष काढा. शक्यतो डार्क लाईनवर काढायचा एक्स अक्ष मधोमध. हॉरिझॉन्टल लाईन इज कॉल्ड एज एक्स ऍक्सिस, व्हर्टिकल लाईन इज कॉल्ड एज वाय ऍक्सिस, यू नो दॅट. आणि उभी रेषा आहे तिला वाय अक्ष म्हणतो, आणि आडवी रेषा आहे तिला एक्स अक्ष म्हणतो. बरोबर आहे? 0 मध्ये दोन्ही क्षेत्रात त्याला 0 दॅट इज ओरिजिन, राईट. 0 0 कोऑर्डिनेट. आणि मग उजव्या बाजूला पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, डाव्या बाजूला निगेटिव्ह एक्स ऍक्सिस. इकडे पहा, 1 2 3 4 5 6 7 असं पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, -1 -2 -3 -4 -5 -6 निगेटिव्ह एक्स ऍक्सिस. आपल्याला 5thला झाले, सॉरी 8th स्टँडर्डला झालेलं आहे, 9thला पण झालेलं आहे. अप साइडला पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस 1 2 3 4 5 6 7 8 9 लाईक दॅट, आणि डाऊन साइडला निगेटिव्ह दॅट इज -1 -2 -3 निगेटिव्ह वाय ऍक्सिस. गॉट इट? तुम्हाला हे आखायचं माहित आहे आपल्याला, नो डाऊट. पहिला जो कोऑर्डिनेट आहे 3 0, 3 0 म्हणजे या ठिकाणी येणार, राईट. 3 एक्सचा 3 वायचा, पहिल्यांदा एक्सचा 3 आहे तिथे जाऊन थांबा, आणि राईट 3 0, एक्सचा 3 वायचा 0, राईट. नेक्स्ट त्यानंतर -2 आणि +5 वरती 5 करा. वाय पासून 5च्या इकडे आला आणि -2 पासून इकडे गेला, राईट. -2 एक्सचा -2 आणि वायचा 5.
लक्षात आलं? म्हणजे -2 पासून वरती 5 घरं. लक्षात आलं? त्यानंतर 0 3 0 इथे येणार आपलं 0 राईट. +3 म्हणून वरती 3 करणार. -3 असतं खाली आलो असतो आपण राईट. आणि मग हे तिन्ही पॉइंट जे आहेत ते एका रेषेत येतात. दे आर कोलिनियर. दे आर कोलिनियर. एका रेषेत येतातच, लक्षात ठेवा. आणि काढत असताना जरा तुम्ही रेषा मोठी काढायची, लक्षात आलं का? हा, ताबडतोब त्याचं नाव लिहा. x+y=3 जे काही नाव इथे आहे ते इक्वेशनचं नाव त्या रेषेला लिहा. ओके, त्या लाईनला. त्यानंतर 4 0 4 आणि 0 इथेच राईट. एक्स ऍक्सिसवर 4 आणि वाय ऍक्सिसचा 0 म्हणजे इथून 0 राईट. दुसरा -1 -5 म्हणजे खाली येणार. -5 कडे 5 घरं खाली या. देन 0 -4 0 -4 खाली 4 घरं इथे -4 राईट. आणि मग 1 2 आणि हा 3 हे तिन्ही पॉइंट एकमेकांना इंटरसेक्ट करा. म्हणजे तिन्ही या पॉइंट मधून जाणारी रेषा काढा, ती पहिल्या लाईनला इंटरसेक्ट करते. लक्षात ठेवा. लक्षात आलं का? आणि इंटरसेक्शन पॉइंट हा तुमचा सोल्युशन सेट असतो. येतं लक्षात? हा, हे तिन्ही पॉइंट एका रेषेत असतात, ते तुम्ही जोडून घ्या. आता फार तर आपण हे मी मोठं करून दाखवतो तुम्हाला. हे मोठं केलं. हे 3 आणि 4च्या मध्ये 3.5 आणि या ठिकाणी 0 आणि 1च्या मध्ये म्हणजे उत्तर तुमचं ऍक्च्युली काय येणार पहा, तर एक्सचा 3.5 येणार आणि वायचा -0.5 येणार. हे तुमचं सोल्युशन सेट येणार. लक्षात आलं का? म्हणजे 3.5 म्हणजे 7/2 सुद्धा उत्तर येईल. कोणाची किंमत x आणि वायची किंमत तुमच्या किती असेल -12. लक्षात आलं? असंही उत्तर तुम्ही लिहू शकता. समजतो? हा, तुम्ही ते मोठं करायचं मी करून दाखवतो मला, म्हणजे तुमच्या लक्षात. हा जो इंटरसेक्शन पॉइंट आहे तिथून एक्स अक्षावर जा, आपल्याला 3.5 मिळालं. आणि इथून वाय ऍक्सिसवर जा इकडे, बरोबर. तर 0.5 मिळेल आणि तुम्हाला परफेक्ट उत्तर येईल. आता या प्रश्नामध्ये फक्त आपल्याला दोन्ही लाईनचे ग्राफ्स काढायला सांगितले होते. हा, सोल्युशन सेट विचारलेला नव्हता, त्यामुळे आपण इथे जास्त विचार करणार नाही आहोत. समजतो? आता आपल्याला क्वेश्चन 1.2 मधला क्वेश्चन नंबर 2 मधला पहिला बघायचा. एकूण 6 प्रश्न आहेत, फटाफट पाहणार आहोत. x+y=6. दुसरा आहे x-y=4. बा x+y=6, y+x आहे तो मायनस होईल. 6 - x. आता एक्सच्या किमती घ्यायच्या त्यानुसार वायच्या काढायच्या. एक्स बरोबर सुद्धा 3 घेतलं तर 6 - 3 दॅट इज 3. समजा एक्स ची किंमत मी -1 घेतली तर का मायनस मायनस प्लस 1 होणार. 6 + 1 दॅट इज 7. म्हणजे पहिला 3 3, दुसरा -1 7, तिसरा 0 घेतली तर एक्स ची किंमत 6 - 0 दॅट इज 6 0 6. याच्यावरून एक चार्ट तयार करा. सगळे प्रश्न असेच सोडवायचे आहेत, वेगळं काही सोडवायचं नाही. लक्षात आलं? पहिला पॉईंट आहे 3 3, दुसरा आहे -1 7, तिसरा आहे 0 6 राईट. आता दुसरं गणित पहा, बघा प्रश्न आहे x - y = 4. मग -y इकडे आणा, x तिकडे न्या, बरोबर का? मग y = x - 4. हा, मगासारखाच प्रश्न आहे पहा. आपल्याला -y तिकडे न्या प्लस होईल आणि +4 इकडे आणा मायनस होईल, बरोबर. y = x - 4. आता 4 घेतलं x ची किंमत, तर 4 - 4 किती येणार? 0 राईट. त्यानंतर x ची किंमत समजा -1 घेतली तर -1 - 4 -5 येईल. x ची किंमत 0 घेतली, 0 - 4 दॅट इज -4 येईल. आणि त्याच्यावरून चार्ट तयार करा. 4 0 -1 -5 0 -4 राईट. आणि याच्या मगासारखं सेम नेहमीप्रमाणे तुम्ही एक्स ऍक्सिस काढा, वाय ऍक्सिस काढा. ग्राफ पेपर घ्या पहिल्यांदा. ग्राफ पेपर घ्या. एक्स ऍक्सिस काढा, सिमिलरली वाय ऍक्सिस काढा ग्राफ पेपरवर.
मी एक्स ॲक्सिस काढला, तसाच वाय ॲक्सिस काढला, मग पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस, निगेटिव्ह एक्स ॲक्सिस, पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस, निगेटिव्ह एक्स, हे आपल्याला आखता येतं झालेलं आहे. पहिला पॉईंट 3 3, हा इथं 3 आणि इकडून 3 बघा, 3 त्याला 3 घरं वरती जा, बरोबर आहे. नंतर -1 7, -1 इथे आहे आणि 7 म्हणजे वरती 7 घरं, राईट. त्यानंतर 0 6, एक्सचा 0 इथे येणार, वायचा 6 इथे येणार, आणि मग तिन्ही पॉईंट कोलिनियर आहेत, ते एका पट्टीच्या साह्याने जोडा, स्केलच्या साह्याने, आणि मोठी रेषा काढा. ती लक्षात आलं, छोटी अगदी तेवढंच काढतात बरेच जण, ह्या चुका करू नका. पूर्ण अशी रेषा काढा व्यवस्थित. या त्या रेषेला नाव द्या x + y = 6, हे जे नाव आहे ते तिथे दिलं, राईट. त्यानंतर दुसरी रेषा 4 0 4 0, या ठिकाणी 4 आणि y चा 0, राईट. नंतर -1 -5 -1 खाली 5 घालव, राईट, इथे. नंतर 0 -4 0 -4, 4 घरं खाली, राईट. हे तिन्ही पॉईंट कोलिनियर आहेत, जोडा पट्टीच्या साह्याने, राईट. बोथ द लाईन इंटरसेक्ट ॲट पॉईंट 5 and 1. बघा वाटल्यास बरोबर आहे काय. इथून एक्स अक्षावर जावा, 5 मिळालं, इथून वाय अक्षावर जावा, 1 मिळालं, म्हणजे 5 1 हा इंटरसेक्शन पॉईंट झाला. इट इज युअर पॉईंट 5 1. दॅट्स युअर आन्सर. द सोल्युशन सेट ऑफ द गिव्हन इक्वेशन इज 5 1. हे असं लिहायचं इथे, या ठिकाणी जागा आता माझ्याकडे नाही आहे म्हणून मी लिहिलं नाही, पण तुम्ही लिहायचं आहे. सोल्युशन सेट ऑफ द गिव्हन इक्वेशन्स 5 1. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघणार आहोत. काही अवघड नाही, सेम तसंच सोडवायचं आहे. x + y = 5 म्हणजे y = 5 - x, राईट. समजतं. मग आता नेहमीप्रमाणे x ची व्हॅल्यू घ्या, 2 घेतली तर 5 - 2 दॅट इज 3 येईल y ची व्हॅल्यू. x ची व्हॅल्यू समजा -1 घेतली तर मायनस मायनस प्लस 1 होणार, 5 + 1 6 येणार. x ची व्हॅल्यू समजा 0 घेतली तर 5 - 0 किती येणार रे, 5. पटापट करता आलं पाहिजे आपल्याला, वेळ नाही घालवायचं. आता हे कॅल्क्युलेशन लिहून दाखवायची गरज नाही, डायरेक्ट इक्वेशन इथे चार्ट चालतो. हा, समजतो. हा, तर पहिलं येईल 2 3, हा पॉईंट येईल. दुसरा -1 6, तिसरा पॉईंट 0 5. हे पहिल्या इक्वेशनचं तयार झालं. दुसरं इक्वेशन पण तसंच, x - y = 3, -y तिकडे न्या, +3 इकडे आणा, म्हणजे काय होईल, y = x - 3. बघा परत सांगतो, लक्ष द्या. हा +3 इकडे आला तर x - 3 होणार, आणि -y तिकडे न्या, +y होईल. y = x - 3. आता किमती बदला. x ची किंमत किती घेतली, 4 घेतली तर 4 - 3 1 येईल. 4 1 हा पॉईंट मिळेल. x ची किंमत -1 असेल तर -1 - 3 -4 येईल. x ची किंमत आपण कुठलीही किंमत घेऊ शकता, असं काही नाही, ह्याच किमती घ्यायला पाहिजे तुम्ही. 0 घेतली तर 0 - 3 दॅट इज -3, म्हणजे 0 - 3 हा पॉईंट येईल. पहिला पॉईंट 4 1, दुसरा पॉईंट -1 -4, आणि तिसरा पॉईंट येईल 0 -3. गॉट इट. आता सेम तसंच बाजूला घ्या आणि ग्राफ पेपरवर x ॲक्सिस y ॲक्सिस काढून द्या. हा, दाखवलं. पहिला पॉईंट झाला 2 3, इथे 2 x अक्षावर, वायचा 3 इकडे, म्हणजे राईट, म्हणजे 2 नंतर 3 घरं वरती जा, राईट. -1 6, -1 आणि 6 6 घरं वरती जा, इथे बघ 6. नंतर 0 5, एक्सचा 0 वायचा 5 इथे वरती 5 घरं, बरोबर. हे तिन्ही पॉईंट एका रेषेत असणार आहे, कोलिनियर. त्यापासून एक लाईन काढा मोठी, त्या लाईनला नाव द्या x + y = 5. आलं लक्षात. x + y = 5, नॉट 6. इथं 5 पाहिजे बेटा. ठीक आहे, अशी काय चूक झाली असेल दुरुस्त करूया, नाही असं नाही. त्यानंतर दुसरा 4 1, 4 आणि 1 इथे, हा पहिला पॉईंट मिळाला. नंतर -1 -4 खाली 4 घरं, राईट, इथे. नंतर 0 -3 या ठिकाणी, आणि ते तिन्ही पॉईंट एका रेषेत आहेत. हे तिन्ही पॉईंट राईट कोलिनियर आहेत. त्यापासून एक लाईन काढा.
both the line intersect each other at point 4 1. तर सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन्स 4 1, याचं उत्तर काय असेल? 4 1 हे उत्तर असेल, राईट. सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन 4 1, या ठिकाणी 4 आणि हा 1, राईट. त्यातून या इंटरसेक्शन पॉईंटवर पहिल्यांदा एक्स ॲक्सिस जा 4 मिळालं, नंतर वाय ॲक्सिस जा 1 मिळालं, म्हणून 4 1 हा तुमचं उत्तर आहे. फार तर तुम्ही लिहू शकता इथे 4, 1. समजतं? आलं लक्षात? गॉट इट. त्यानंतरचा क्वेश्चन बघूया आपण. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0, म्हणजे वाय इज इक्वल टू -x हे इक्वेशन तयार होईल आपलं. समजतं का? वाय इज इक्वल टू -x. वाय x2 असेल तर y -2 असणार, साईन फक्त बदलायचं आहे. x -1 असेल तर y किती असं -++1, साईन बदलणार आहे, बरोबर, ऑपोजिट आहे, राईट. x3 असेल तर y -3 झाला. पहिला पॉईंट आहे 2 -2, दुसरा -1 1 3 -3, हे 3 पॉईंट झाले. त्याच्यापासून एक चार्ट तयार करा. दुसरं इक्वेशन फार महत्वाचं आहे, 2x - y इज इक्वल टू 9, राईट. 2x - y इज इक्वल टू 9. 2x - y इज इक्वल टू 9. काय करायचं आहे? हा +9 इकडे आणा, मायनस होईल, -y तिकडे आणा, म्हणजे हा y होईल, आणि हा 2x - 9, म्हणजे y इज इक्वल टू 2x - 9, हे इक्वेशन मिळेल. लक्षात आलं का? हे इक्वेशन y इज इक्वल टू तयार करणं फार महत्वाचं आहे. समजतं? आता आपण प्रत्यक्ष बघूया. y इज इक्वल टू 2x - 9. x ची किंमत घ्या, या ठिकाणी काही घेऊ शकता. x इज इक्वल टू समजा 4 घेतलं, 2 4 जा 8, 8 - 9 म्हणजे -1 येईल. x ची किंमत 3 घेतली समजा, तर 3 2 जा 6, 6 - 9 दॅट इज -3 येईल. समजा x ची किंमत 1 घेतली, तर 2 1 जा 2 -9 म्हणजे -7 येईल. समजतं? म्हणजे पहिला पॉईंट 4 -1, दुसरा 3 -3, तिसरा 1 -7. बस, याच्यापासून एक चार्ट तयार करा. हे दोन्ही चार्ट बाजूला घ्या, नेहमीप्रमाणे ग्राफ पेपर घ्या, ग्राफ पेपरवर एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस काढा. आता आपला वेळ वाचवण्यासाठी मी काहीच सांगतोय, 2 - 2, बरं, 2 एक्सचा वायचा -2 म्हणजे खाली 2 बरं, राईट. ठीक आहे. त्यानंतर -1 +1 इथे येणार, -1 एक्स अक्षावर +1 म्हणून वरती केलो आपण एक. नंतर 3 -3 खाली येणार, -3, राईट. हे तिन्ही पॉईंट एका रेषेत आहेत, कोलिनियर आहेत. कोलिनियर आधी असतील तरच बरोबर आहे आपण काढलेले पॉइंट्स, नाही तर काहीतरी चूक करतो, परत चेक करायला हरकत नाही. समजलं का? हा, ही लाईन काढली, त्या लाईनचं नाव आहे x + y = 0. दुसरं, आता 4 - 1, 4 आणि -1 म्हणजे इथे येणार 4 आणि खाली एक घर, राईट. 3 आणि -3, 3 नंतर खाली 3 घरं, 1 2 3 इथे या ठिकाणी, बरोबर. त्यानंतर 1 -7, 1 इथे आणि -7 खाली, -7. समजलं का? आणि मग हे तिन्ही पॉईंट एका रेषेत आहेत, ते सरळ जोडा पट्टीच्या सहाय्याने, राईट. बोथ द लाईन इंटरसेक्ट इच अदर. कुठे इंटरसेक्ट करतात बघा? 3 आणि -3, तो तुमचा सोल्युशन सेट झाला. चला, सोल्युशन सेट ऑफ द गिवन इक्वेशन 3 आणि -3. गॉट इट? समजतं? त्यानंतरचा प्रश्न, काही घाबरायची गरज नाही, फार मोठा अवघड आहे असं अजिबात नाही. या ठिकाणी बघा, 3x - y = -y तिकडे आणा, +2 इकडे आणा, म्हणजे y = 3x - 2 येईल. -y तिकडे न्या, +2 तिकडे न्या, बरोबर ना, म्हणजे y = 3x - 2 येईल. x ची किंमत 3 2 जा 6, 6 - 2 दॅट इज 4. x च्या ठिकाणी -1 टाका, -3 आणि -2 येईल, -3 - 2 दॅट इज -5. x च्या ठिकाणी 0 टाका, 3 × 0 0, 0 - 2 दॅट इज -2. व्हॉट इट? समजतं? 2 4 -1 -5 0 -2. चार्ट तयार करा. अवघड काही नाही, सहज सोपं प्रॅक्टिस करण्यात आणि सहज येण्यासारखा प्रश्न आहे, आणि अतिशय सोपा आहे. घाई करता तुम्ही, चुका करता, त्या चुका टाळा.
पुढे या ठिकाणी -y इकडे आणा, +3 तिकडे न्या, म्हणजे y = 2x - 3 मिळालं. x ची व्हॅल्यू घ्या. x ची व्हॅल्यू 4 घेतली तर 4 2 जा 8 -3 दॅट इज 5. x ची व्हॅल्यू 3 घेतली तर 3 2 जा 6 -3 दॅट इज 3. x ची व्हॅल्यू 1 घेतली तर 2 1 जा 2 2 -3 दॅट इज -1. झालं, संपलं. चार्ट तयार करा. 4 5 3 3 1 -1. गॉट इट? समजतं? हे दोन्ही चार्ट बाजूला घेतो मी आणि x ॲक्सिस करतो, y ॲक्सिस करतो, पॉझिटिव्ह x ॲक्सिस, पॉझिटिव्ह y ॲक्सिस, निगेटिव्ह x ॲक्सिस, निगेटिव्ह y ॲक्सिस. ओके, पहिला पॉईंट आहे पहा, इथे जा 2 4 2 इथे आला 4 म्हणून वरती 4 करा किंवा इकडून 4 आले, राईट? या ठिकाणी कसंही करा तुम्ही, 4 इकडून जा, इथं सॉरी 2 इथून जा x आणि y मधून 4 मधून या, किंवा 2 च्या ठिकाणी जा +4 आहे म्हणून वरती 4 करा, मायनस असतं तर आपण खाली आलो असतो, बाकी काही नाही ना. चला लक्ष द्या. 2 4 घेतला, त्यानंतर -1 -5 -1 इथे येणार आणि -5 या ठिकाणी येणार. समजतं? -1 -5 खाली 5 करा, बरोबर आहे. त्यानंतर 0 -0 आणि -2 या ठिकाणी हे तिन्ही पॉईंट एका रेषेत आहेत. ताबडतोब रेषा काढा, ती कोलिनियर आहेत, एक लाईन काढा पूर्ण. कोलिनियर आहे त्याचा अर्थ बरोबर आहे तुम्ही केलेलं काढलेलं उत्तर. समजतं? त्या लाईनला नाव द्या 3x - y = 2. नंतर 4 5 हा 4 आणि +5 म्हणजे वरती 5 करा इथे, राईट इथे. त्यानंतर 3 3 3 आणि इकडून 3 आला इथे येईल. नंतर 1 -1 इथे येईल इथे. या तिघातून एक लाईन काढा बघा. बोथ द लाईन इंटरसेक्ट इच अदर. कुठे इंटरसेक्ट करतात तर या ठिकाणी बघा, -1 इथून x अक्षावर जा, -1 नंतर y अक्षावर -5 म्हणजे -1 -5. दॅट्स युअर आन्सर ऑफ द सोल्युशन सेट, राईट? इंटरसेक्शन पॉईंट असतो तो इंटरसेक्शन पॉईंट म्हणजे सोल्युशन सेट असतो, बस बाकी काही नाही. नेक्स्ट बा, हे गणित मोठं आहे पण घाबरायची गरज नाही. 3x - 4y = -7, बरोबर? बा, मी पहिल्यांदा समजावून देतो तुम्हाला काय. हा -4y आणि हा इकडे -7 आहे तर प्लस होईल, म्हणजे 4y = काय मिळालं, 3x + 7. हा मल्टिपल आहे तो डिवाइड झाला, बस y ची व्हॅल्यू मिळाली. समजतं? याच्यावरून आता आपण x ची व्हॅल्यू किंवा y ची व्हॅल्यू काढता येईल. बघा, लक्ष द्या, काही करू नका. when x = -1, 3 1 जा 3 -3 + 7 म्हणजे 4. 7 मधून 3 गेले 4, 4/4 उत्तर किती? 1. लक्षात आलं? x च्या ठिकाणी -1 टाकला आपण, म्हणजे 3 × -1 दॅट इज -3 + 7, 7 मधून 3 गेले 4, 4/4, राईट? x = 3 असेल तर 3 3 जा 9 + 7, 9 + 7 दॅट इज व्हॉट यू गेट? 16, 16/4 दॅट इज 4. ओके. when x = 7, 7 3 जा 21 + 7 28 झाले, राईट? 28/4, 4 7 जा म्हणजे 7 येईल, म्हणजे 7 असताना 7 येईल आन्सर, 3 असताना 4 येईल आणि -1 असताना 1 येईल, बरोबर? हा पहिला चार्ट बाजूला कुठेतरी करून ठेवा वाटल्यास, पहिल्या इक्वेशनचा. थोडंसं याचा स्क्रीनशॉट घ्या म्हणजे तुम्हाला लिहिता येईल आणि ह्या किमती का घेतल्या त्याचा विचार करत बसू. तुम्ही म्हणाल कुठली किंमत घेतली चालते, पण 0 घेतली तर 7/4 येईल आणि ते स्थापन करणं किंवा ते पॉइंट आउट करणं अवघड जाईल, म्हणून ज्याला पूर्ण भाग जाईल अशा संख्या तयार करा. लक्षात आलं? मस्ट. त्यानंतर आपण दुसरं इक्वेशन, काय इक्वेशन आहे दुसरं? बा, हा -2 आहे तिकडे, म्हणजे 2y = 5x, राईट? y = 5x/2. आता x ची किंमत समजा तुम्ही घ्याल त्याप्रमाणे होईल ती. x = समजा 2 घेतलं, 5/2 × 2, 5 2 10/2, 2 ला 2 जातील, 5 येईल तरी चालेल. -2 घेतलं तर -10 राईट, हे -1 येईल, -1 × 5 दॅट इज -5. कसंही करा तुम्ही.
झिरो घेतली तर 5 इंटू झिरो झिरो येणार, 0.2 दॅट इज 0 0 0, राईट. हा दुसरा चार्ट पण बाजूला काढून ठेवा. चला, आणि मग एक्स एक्स ग्राफ पेपर घ्या, एक्स एक्सिस काढा, वाय एक्सिस काढा. बरोबर, पहिला पॉईंट -1 1 -1 इथे आणि 1 वरती एक घर द्यायचं, हा येईल. बरोबर. नंतर 3 4 3 आणि +4, मग वरती 4 घर इथून, राईट. 1 2 3 4 असंही चालेल. नंतर 7 7 एक्सचा 7, वायचा पण वरती 7, 7 घर वरती जा. या तिन्ही मधून एक लाईन काढा, त्या लाईनला नाव द्या 3x - 4y = -7. त्यानंतर 2 5 2 आणि +5 इकडे येणार, इथे इथून 1 2 3 4 5 गेलो, राईट. त्यानंतर -2 -5 -2 -5 खाली येणार इथे. त्यानंतर 0 0 इथे, आणि या 3 पॉईंट मधून जाणारी दुसरी रेषा काढा. बोथ द लाईन इंटरसेक्ट विच पॉईंट, हे शोधता आलं पाहिजे, लक्षात ठेवा. तो इंटरसेक्शन पॉईंट इथे आहे, तिथून एक्स अक्षावर जा 1 मिळालं, आणि वाय अक्षावर जा 2.5, 2 आणि 3च्या मध्ये 2.5 येतो. हा तुमचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. काय लिहाल तुम्ही? 1 and 2.5. 2.5 म्हणजे 5/2 पण लिहू शकता. लक्षात आलं? नेक्स्ट, आजचा शेवटचा ग्राफ, आजचा शेवटचा ग्राफ आहे. लक्षात आलं का? फटाफट पटापट सोडवूया. चला, 2x - 3y = 4. बरोबर का? -3y तिकडे न्या आणि +4 इकडे आणा. म्हणजे समजतं का बघा रे? +4 इकडे आणलं तर मायनस होईल, म्हणजे 2x - 4, आणि या 3y तिकडे येणार म्हणून +3y. y = y 2x - 4/3. हे इक्वेशन मिळालं पहिलं. आता एक्सच्या किमती घ्या, त्यानुसार वायच्या किमती बदला. चलो, एक्स काय घेणार आपण ठरवायचं आहे. शक्यतो 3 ने डिवाइड झाला पाहिजे. मग एक्सची किंमत -1 घेतली तर 2 × -1 -2 येईल, -2 -4 -6 येईल. -6 ला 3 ने डिवाइड होतो म्हणून किती आलं, 3 2 जा -2 आला. म्हणजे एक्सची किंमत मायनस असताना वायची किंमत -2 येते. एक्सची किंमत -4 घेतली, 4 2 जा 8, -8 -4 -12 येईल, -12/3 दॅट इज -4. आपण ठरवायचं आहे काय करायचं आहे, लक्ष आपल्यावर आहे, असं काही नाही. -7 घेतलं तर -7 × 2 -14, आणि -4 -18 -18/3 दॅट इज -6. मी भाग जाणाऱ्या संख्या कशा येतील त्याप्रमाणे संख्या निवडल्या. समजलं? याच्यावर एक चार्ट तयार करा, म्हणजे या लाईनचा हा चार्ट झाला. वा, -1 असताना -2 येतं, -4 असताना -4 येतं, -7 असताना -6 येतं. ओके, हा एक ग्राफ बाजूला ठेवला. आता दुसरा, इथे पहा, -6 तिकडे न्या, प्लस झाले. 3 मल्टिप्लाय डिवाइडेड म्हणजे x y = x + 3. x ची किंमत 2 घेतली तर 2 + 4 6, 6/3 2. आलं उत्तर. हा, म्हणजे घाई करायची काही गरज नाही, समज नाही पण उत्तर आहे, बाकी काय वेगळं नाही. x -1 घेतली तर -1 + 4 4 - 1 दॅट इज 3, 3/3 उत्तर 1. x ची किंमत 5 घेतली तर 5 + 4 दॅट इज 9, 9/3 दॅट इज 3. झालं की? हे पॉइंट आपल्याला शोधता आले पाहिजे. लक्षात आलं? आपल्याला काही हे नाही, अवघड नाहीये. प्रॅक्टिस करा थोडीशी. आणि एक लक्षात ठेवा की आपल्याला इथं 3 डिवाइड पाहिजे, म्हणजे वरचा न्यूमरेटर हा तुमचा 3च्या पटीत पाहिजे, राईट. तिनाच्या टेबल मधला पाहिजे. ओके, चलो, हा दुसरा चार्ट. नेहमीप्रमाणे एक्स अक्ष काढा, वाय अक्ष काढा, आणि पॉइंट पहिला कुठला आहे रे? -1 -2. आता -1 -2 कुठे ना, -1 इथे आहे, -2 म्हणून खाली 2 बरं, राईट. त्यानंतर -4 -4 -4 म्हणजे खाली 4 करा, 1 2 3 4, राईट. नंतर -7 -6 -7 इथे आहे, -6 खाली 6 घर इकडे पहा, आणि हे तिन्ही पॉइंट मधून जाणारी एक लाईन काढा. तिला नाव द्या 2x - 3y = 4, राईट.
त्यानंतर 2 2 x2 आणि +2 म्हणून वरती 2 घरं बघा. त्यानंतर -1 +1 -1 इथे आहे आणि +1 म्हणून एक घर वरती. त्यानंतर 5 3 5 आणि 3 इथं 3 घरं इथे इथे. आणि त्या तिघामधून जाणारी दुसरी लाईन काढा. ते पण कोलिनियर आहेत, राईट. आणि दोन्ही लाईन कुठे इंटरसेक्ट करतात या ठिकाणी पहा. इथून एक्स अक्षावर जा 8 मिळालं, इथून वाय अक्षावर 4 म्हणजे 8 4 हे तुमचं उत्तर आलं. संपलं. दॅट्स युअर आन्सर. बोथ द इंटरसेक्शन ॲट दिस पॉईंट, राईट. इथून एक्स अक्षावर 8 मिळालं, इथून वाय अक्षावर 4 मिळालं. 8 4 हे तुमचं आन्सर झालं. धन्यवाद मित्रो. आपलं दुसरं लेक्चर आज संपलेलं आहे. दुसऱ्या लेक्चरमध्ये 1.2 मध्ये आपण पूर्ण एक्सरसाइज कव्हर केलेला आहे आणि ग्राफ कसा काढायचा हे शिकवलेलं आहे, राईट. ग्राफ काढत असताना आपल्याला पॉईंट कसे मिळवायचे आणि ते ग्राफिकली कसे प्रेझेंट करायचे हे आपण दाखवलं. थँक्यू. जर हे व्हिडिओज तुम्हाला आवडले असतील तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, सपोर्ट करा, कॉमेंट करा आणि शेअर करा. अशा विद्यार्थ्यांना, ज्या गरजू विद्यार्थ्यांना खरोखर गणित शिकण्याची आवड आहे परंतु परिस्थिती त्यांची नाही आहे मोठमोठ्या क्लासची फी भरण्याची, म्हणून ते चांगल्या क्लासला जाऊ शकत नाहीत किंवा त्यांना तितकंसं गायडन्स मिळत नाही. हरकत नाही, काही हरकत नाही. तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही या चॅनलमधले प्रत्येक व्हिडिओ बघा. काही शंका असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला नक्कीच हेल्प केली जाईल. आणि घाबरू नका. मॅथमॅटिक्स इज अ सो इझी सब्जेक्ट आहे आणि तुम्हाला आता हळूहळू समजेल. आणि हे सगळ्या माध्यमातून दाखवत असताना तुम्हाला असं वाटेल फास्ट इतका का होतं. फास्ट काय वगैरे नाही, भरपूर याच्यासाठी मेहनत घेतलेली असते. त्यामुळे कमी वेळात हे आपण प्रेझेंट करू शकतो छानपैकी. थँक्यू माय डिअर्स. विद्यार्थी मित्रो, धन्यवाद. तुम्ही वेळ काढून हा व्हिडिओ माझा बघितलात. आणि काही शंका असेल तरी घाबरू नका. कुठलीही शंका असेल आमच्याशी संपर्क साधा. आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करू. धन्यवाद.